नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रेरणास्थान आणि गोरगरीब कष्टकऱ्यांचे द्रष्टे नेते, थोर समाज सुधारक स्वर्गीय जनार्दन भगत यांचा 96वा जयंती सोहळा आणि स्वर्गीय जनार्दन भगत स्मृती जीवन गौरव पुरस्कार सोहळा खांदा कॉलनी येथील चांगुकाना ठाकूर महाविद्यालयाच्या मैदानावर दिमाखात आणि समारंभपूर्वक पार पडला। जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात स्वर्गीय जनार्दन भगत स्मृती प्रित्यर्थ पुरस्कारानं पद्मश्री भिकोजी दादा इदाते यांचा खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। 5 लाख रुपये रक्कम, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप होतं। पद्मश्री दादा इदाते यांनी सत्काराला उत्तर देताना उपस्थितांना मार्गदर्शन केलं। शिक्षणाशिवाय पर्याय नाही, त्यामुळे शिक्षणाचा आग्रह महत्त्वाचा असतो असं वक्तव्य राष्ट्रीय विमुक्त भटक्या आणि अर्धभटक्या जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष आणि नीती आयोग उपसमिती सदस्य पद्मश्री भिकोजी दादा इदाते यांनी केलं। जीवनात माणसे भेटतात तसं आपल्यात बदल होत असतो। कोणतंही काम करता करता आपला विचार आणि कृती विकसित होत असते। त्याच अनुषंगाने 24 तास देश, धर्म आणि संस्कृती यांचा आणि माणसातला माणूस शोधण्याचं काम रामशेठ ठाकूर यांनी केलंय, अशी स्तुती सुमनं त्यांनी उधळली। खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या भाषणात सांगितलं की स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांनी केलेल्या कार्यामुळे या परिसराला वैभव प्राप्त झालंय। त्याकाळी सरपंच, पंचायत समिती अशी पदं भूषवित असताना त्यांनी त्याचा कधीही बडेजाव केला नाही। उलट प्रत्येक जण आपला आहे असं मानून त्यांना मदत करण्याचं काम त्यांनी केलंय। त्याच धर्तीवर लोकनेते रामशेठ ठाकूर सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम करत असतात। लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितलं की कर्मवीर अण्णांकडून सुरू झालेली सेवा या भागात रुजवण्याचं काम जनार्दन भगत साहेबांनी केलं। त्यांच्या मार्गाने जात असताना समाजातील प्रत्येकाला न्याय मिळेल ही शिकवणच मूलमंत्र आहे। चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला गौरवणं हे आमच्या संस्थेचं काम आहे। समाजासाठी कष्ट घेणाऱ्या व्यक्तीचा जेव्हा सन्मान होतो ती प्रेरणा असते आणि तीच प्रेरणा भावी पिढीला आदर्श ठरते। त्यामुळे अशा गुणीजनांचा सत्कार म्हणजे समाजाचा सत्कार असतो। आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात म्हटलं की भगत साहेबांचं कार्य आपले दीपस्तंभ मानून समाजातील मंडळींनी काम केलंय। त्यांच्या नावाने उभारलेली संस्था लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सहकाऱ्यांच्या माध्यमातून यशस्वी वाटचाल करत आहे। पद्मश्री दादा इदाते यांनी समाजातील तळागाळात शिक्षण पोहोचवण्याचं काम केलंय। संपूर्ण देशात आयोगाच्या माध्यमातून काम करून समाजाला प्रकाश झोतात आणण्याचं काम त्यांनी केलं असून अनेक संस्था त्यांची प्रेरणा घेऊन काम करत आहेत। यावेळी विविध क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। रायगड तालुक्यातील आगरी समाजातील प्रथम महिला पायलट प्राप्ती ठाकूर हिचा पद्मश्री दादा इदाते यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्वपक्षीय नेते तसंच मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।